चला नमस्कार. मी डॉक्टर अनघा कुलकर्णी. हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम या आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात, ब्युटी टिप्स असतात, तसंच मोटिवेशनल टॉकसुद्धा असतात. चला जरा कॉम्पॅक्ट लावली की नाही चेहरा बरा दिसतो. बाकी काही नाही. पटकन कुठेही जाण्यासाठी चला शॉर्ट मेकअप. यावर्षी या साड्यांची क्रेज आहे बरं का सगळीकडं. ट्रेंडिंग साडीज आहेत ह्या सगळ्या आत्ताच्या. नुसतं उगाच लावायचं म्हणून लावायचं, जास्त लावायचं नाही. आपल्या मनाचं समाधान आपण लावलं आहे म्हणून. कारण जास्त लावलं तरी ते एकदम खराब दिसतं काही वेळेला. आणि वय झालं की विरळ होतात ना पापणीचे केस, भुवयांचे केस. चला झालं छान. का कार्यक्रमाला जायचं आहे. ही नवीन साडी यावर्षी याच साड्या सगळीकडे तुम्हाला दिसणार आहेत. ट्रेंडिंग साड्या आहेत, स्वस्त मस्त. मी घेतली तेव्हाही 700ची होती. याच्यात अनेक प्रकार आहेत. 400ला मिळतात, 300ला मिळतात, 200ला मिळतात, 2000ला मिळतात. याला कुठली साडी म्हणतात मला काय माहीत नाही. पण एक सुंदर साडी, मस्त साडी, छान नेसून मी आज चाललेली आहे. आपले आता ट्रिप संपलेली आहे, तरी ट्रिपचे व्हिडिओ चालूच आहेत. म्हटलं की चला आता रुटीन सुरू करायला हवं. पण फ्रेश झाले. 10 दिवस बाहेर जाऊन आल्यानंतर नवीन माणसं, नवीन सगळी चित्र, नवीन प्रवास, नवीन मैत्रिणी, नवीन रुटीन, दैनंदिन रुटीन, सगळं वेगळं 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 सगळंच चेंज. आणि जे आपल्यासाठी फार आवश्यक आहे. वेगवेगळे आवाज, निरनिराळी चित्र, प्रसंग आणि त्यात भक्तीची शक्ती. त्यामुळे खूप 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 छान वाटलेलं आहे. अशी यात्राच म्हणेन मी, पर्यटन म्हणणार नाही, तीर्थयात्रा करा सगळ्यांनी. आपल्या देशात खूप 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 काय म्हणतात त्याला, प्रचंड अशी स्थळं आहेत की जी बघितल्याने तुम्हाला भक्तीची शक्ती जाणवेल. फ्रेश व्हाल तुम्ही, एनर्जेटिक राहाल. आणि गेलं पाहिजे मस्त मस्त. दरवर्षी तुम्ही गेलात तरी नवनवीन त्या ठिकाणी बदल होत राहणार आहेत. कितीही वेळा जा, कुठेही जा, पण आपला भारत आपण बघून काढला पाहिजे. इतके वर्ष जमलं नाही, पण 60 नंतर आता जमतंय आपल्याला बाहेर जायला. तब्येत छान ठेवा, सकाळी हिंडा फिरा. मला शुगर, खूप जणींना, आमच्यातल्या निम्म्या जणींना शुगर, डायबेटीस. मस्त गोड झरझरीत चहा दिवसातनं 3-4 वेळा पित होतो, भातबीत खात होतो. शुगर, डायबेटीस, मधुमेह ह्या सर्व गोष्टी स्ट्रेसमुळे होतात, ताणामुळे होतात. आम्ही गेलो तिथे ताण काहीच नव्हता, मानसिक ताण तर काहीच नाही, सगळं एन्जॉय. त्यामुळे काही आम्हाला या सगळ्याचा काहीच त्रास झाला नाही. सगळ्यांची ब्लड प्रेशर नॉर्मल, शुगर नॉर्मल, काही कुणाला त्रास झाला नाही. घरात बसलो की आपल्याला ढीगभर त्रास होत असतात. ना सर्दी, ना खोकला, ना काय कशाचा ताण वाटला नाही. किती फिरत होतो, किती चालत होतो, आम्हालाच माहीत नाही. झोपेचं रुटीन नाही, रात्र जागत होतो. एकदा तर लागोपाठ 2 रात्री आम्ही गाडीत होतो, पण तरीसुद्धा सकाळी उठल्यावरती फ्रेश. म्हणजे असं वाटायचंच नाही की आता आडवं झोपावं आणि विश्रांती घ्यावी. आडवं झोपून विश्रांती घ्यायची. मला वाटतं की ही आपली मानसिक कल्पनाच आहे. पण घरी आल्यावर मात्र एक दिवस पूर्ण 12 तास झोप काढलेली आहे. जेवायला खायला फक्त उठलेली आहे, एकच दिवस. बाकी काही त्रास होत नाही. बाहेर पडा, हिंडा. वर्षातनं स्वतःसाठी हा एवढा वेळ काढलाच पाहिजे. मी अगदी स्त्रियांना सांगत असते,
आपल्याला काय होतं, आता मी गावाहून जाऊन आल्यानंतर मला कितीतरी जणी म्हणल्या काय करायचं, आमचे हे नाहीच म्हणतात, आमचे हे नाहीच म्हणतात. मी म्हटलं तुमच्या यांना घरी ठेवा आणि तुम्ही बाहेर पडा. पण जोपर्यंत आपली मुलं लहान आहेत तोपर्यंत आपल्याला हे करता येत नाही. पण मुलं आपापल्या घरट्यात गेली, नोकरीच्या निमित्ताने बाहेर पडली, शिक्षणाच्या निमित्ताने बाहेर गेली, तर जरूर जरूर बायकांनी बाहेर पडलं पाहिजे. आणि सुना आल्यावर तर घर त्यांच्यावर सोडा, निवांत हिंडा. त्यांनाही मोकळीक, तुम्हालाही मोकळीक. एक विश्वच बदलतो, विचारांची दिशा बदलते. त्यासाठी तुम्ही हे असं फिरलंच पाहिजे. आणि किती कमी पैशात होतात हो या गोष्टी, किती कमी पैशात होतात, काय सांगू तुम्हाला. फक्त आपल्याला असं वाटतं की नाही अगदी ट्रॅव्हलिंग कंपनीबरोबरच जायचं म्हणजे छान होता ट्रिप्स. काय नाही, ट्रॅव्हलिंग कंपनी सुद्धा तिथंच उतरवायच्या लोकांना जिथं आम्ही उतरत होतो. काय सांगायचं तुम्हाला, किती सुंदर रूम्स, किती काय काय छान असायचं. मग ट्रॅव्हलिंग कंपन्या पण तेच करतात. पण ठीक आहे, असू दे. प्रत्येकाला असं वाटतं की नाही आपली गैरसोय होईल, खाण्यापिण्याची सोय पाहिजे वगैरे वगैरे. असं काही नसतं, काहीही गैरसोय होत नाही. आजकाल सगळीकडे छान हॉटेल्स आहेत, स्ट्रीट फूड चांगलं मिळतं, स्वच्छ आहे, सगळं छान आहे, काही होत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपले जे रोग आहेत ते मानसिकच जास्त आहेत. घाबरून चिता जाळत नाही एवढं चिंता जाळते आपल्याला, असा प्रकार आहे. घाबरून आपण मरतो. मला हे होईल का, मला ते होईल का, मला ते होईल का, मला ते होईल का. मी जायच्या आधी किती तडफडत होते आणि मला किती त्रास होत होता तुम्ही बघितलाय. पण तिथे गेले आणि सगळं अगदी मस्त, सगळ्यांच्या सोबत मी राहिली. मला असं वाटायचं प्रत्येक ठिकाणी मी रूम वेगळी घेईन, मला कमोडच पाहिजे, मला गादीच पाहिजे, मला गरम पाणीच पाहिजे, मला खातेला प्यायला अगदी टायमाला लागतं, तेव्हा सगळं विसरून गेले. काही लागलं नाही, त्रास होत नाही. तुम्ही मला म्हणता ना मॅडम तुमचं रुटीन सांगा, त्रास काही झाला का सांगा, काय न्यायला पाहिजे सांगा. काही नेऊ नका, खाण्याचे फक्त 2 दिवस पुरेल, पहिलं एवढंच न्या. बाकी बिस्किटाचे पुढे, ह्याच्यावरच आपलं सगळं जीवन चालतं तिथे. आणि गरम पोहे, उपीट, इडली, मेदूवडा, डोसे इतकं मिळत असतं की कशाला तुम्ही घरातलं खाताय. ते वास येतो 2-4 दिवसानंतर. अगदी तुम्हाला सांगते, बेसनाचा लाडू म्हटला तुपातला तरी तो तूप जे आहे ते घट्ट होतं, घशाला लागतं, खोकले चालू होतं. त्यामुळे फक्त 2 दिवस पुरेल एवढंच घेऊन जावा. जिथं तिथं खायला मिळतं, जिथं तिथं सर्व छान मिळतं, गरम मिळतं. कसलीही काळजी करू नका. काय कपडे न्यायला पाहिजेत, काय नाही आहे. 8 दिवस जायचं असेल तर 4 ते 5 कपडे पुरेसे होतात. आतले कपडे आपण सारखे धुवून टाकतो. तुम्ही कोणीतरी लिहिलं मॅडम लॉन्ड्रीचं काय. एक साडी आपण 2 वेळा नेसू शकतो, ब्लाऊज मात्र 2 घ्यायची. किंवा मग तोच तुम्हाला आवडत असेल तर धुवून घालू शकता. पण आम्हाला फोटोला वेगळं लागायचं ना, त्यामुळे एक साडी एक ब्लाऊज असं आम्ही करत होतो. किती साड्या, किती ब्लाऊज, किती ड्रेसेस न घालताच तसे वापस आले. पण आतले कपडे मात्र जरासे 4-5 सेट घेऊन जावा. पण ते सुद्धा धुवून घालता येतात. आपण गाडीमध्ये सुद्धा वाळत घालू शकतो. टॉवेल एकदम पातळ न्यायचे. नॅपकिनच न्या, मोठे नॅपकिन, अगदी पातळ किंवा ओढण्या सगळ्यात बेस्ट. अगदी म्हणजे बाहेर जरी आंघोळ करायची असली तरी ती ओढणी आपली वर घेतली की बरं वाटतं, ते आपल्याला सेफ. त्यामुळे खूप काय सामान काय न्यायचं, तुमची औषधं फक्त बरोबर घ्या. आणि एक उलटीचं औषध न्यायचं म्हणून न्या लागत नाही. खोकल्याचं औषध मात्र जरूर लागतं, सगळ्यांना लागतं. जरा सर्दी खोकला होतो त्यामुळे त्याचं फक्त घ्या. तापाची एखादी गोळी घ्या, 4 गोळ्या घ्या. तुम्हाला नाही लागलं तर इतरांना लागू शकतो. हाडं दुखतात, येऊ दुखतात, अशासाठी एखाद दुसरी पेन किलर लागली तर लागेल, नाही तर नाही. कारण की नाहीच लागत, आपण विसरूनच जातो. उलट आपल्याला प्रवास करून आपली सगळी हाडं जी आहेत ना ती बरोबर जागेला बसतात. काही त्रास होत नाही. उलट हलून आपण खूप कमी हालत असतो, खूप कमी व्यायाम करत असतो. त्यामुळे आपल्या आखडलेलं असतं संपूर्ण शरीर, मसल्स, हाडं. ती आपली प्रवास करून हिंडून फिरून छान एकदम रिलॅक्स होतात सगळे स्नायू, सगळी हाडं. मस्त वाटतं, काही त्रास होत नाही. काय घेऊन जाऊ हा विचारच करू नका. खूप साबण, खूप शॅम्पू, खूप याहून खूप त्यों, काहीही गरज नाही. फोन चार्जर मात्र आठवणीने न्या.
पैसे मात्र इथे ठेवायचे. यासाठी साड्या नेसायच्या. साड्या छान दिसतात कुठेही गेलात. मी तुम्हाला किती सांगू, काय सांगू, कितीतरी ठिकाणी आम्हाला कोणीच अडवलं नाही, कारण की आम्ही साडीत असायचो. साडीतल्या व्यक्तीला खूप छान रिस्पेक्ट सगळ्या ठिकाणी मिळतो. अगदी तुम्ही म्हणाल हे काय सांगताय, हो रिस्पेक्टच मिळतो सगळ्या ठिकाणी. ड्रेसमध्ये अजिबात जाऊ नका. कितीही चांगल्या पद्धतीचे नवी केवढे ड्रेस घातले तरी ड्रेस हा ड्रेसच आहे. साडी ही साडीच आहे. ती साधी नेसली तरी साडीच आहे. साडीतला ग्रेस काही वेगळा. सगळ्या ठिकाणी तुम्हाला मी सांगते, बऱ्याच ठिकाणी आम्ही VIP तिकीट न काढता VIP लाईनमधनं गेलो आहे. कोणी आम्हाला विचारलं पण नाही. साडीतला ग्रेस, बाकी काही नाही. म्हणून साड्या नेसा आणि बाथरूमला जायला वगैरे पण बरं पडतं. कुठंही पटकन बाथरूमला जाऊन येता येतो. सगळ्यात सोपी गोष्ट. सोडासोडी करा, पुन्हा ते लोळालोळी नाही, काहीही नाही. एकदम स्वच्छ वाटतं. परकर जरा 1-2 जास्त घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही आतले कपडे कुठेही कसेही पटकन बदलू शकता. निकर, त्यामुळे इन्फेक्शन होण्याचा चान्सच नाही. ओलं राहूनच इन्फेक्शन होतं ना. तुम्ही 2-3 वेळा दिवसातनं बदला, ओलं राहतच नाही. त्यामुळे तुम्हाला इन्फेक्शनची अजिबात काळजीच नाही. तुम्हाला युरिन इन्फेक्शन वगैरे काही होत नाही. किती प्रकारची मलमण, किती काय काय घेऊन गेलो होतो, काही लागलं नाही. आहे तसं सगळं परत तो अख्खा दवाखाना सगळा परत आलेला आहे. म्हटलं ठीक आहे चला. तर आता पुन्हा एकदा नवीन एखाद्या ट्रिपला जायची ओढ मनाला लागलेली आहे. कारण की बऱ्याच मैत्रिणी ज्या आत्तापर्यंत घाबरून आल्या नव्हत्या, त्यांनी हे व्हिडिओज आपले सगळे आधीचे बघितलेले आहेत आणि म्हणतात आम्ही पण येतो पुढच्या वेळेला, लवकर एखादी ट्रिप काढा. तर काढूया लवकरच नवीन एखादी ट्रिप. आणि तुम्ही पण तुमच्या मैत्रिणींच्या सोबत ट्रिप काढा. आजकाल सगळे ट्रॅव्हलर्स, सगळे ड्रायव्हर्स, अगदी मी तुम्हाला म्हणेन ड्रायव्हर्ससुद्धा सगळे आजकाल, मी आत्तापर्यंत जेवढे बघितले लोकल तिथले ड्रायव्हर्ससुद्धा व्यसनी नाही आहेत. दारू प्यायलेले कोणी नाहीत. गुटखा मात्र जरा खातात, परंतु सगळे निर्व्यसनी वाटले मला, चांगले वाटले. सगळ्याच ठिकाणचे ड्रायव्हर्स कितीतरी मी बघितले. तिथे आलेल्या वेगवेगळ्या टूर्स बघितल्या, ट्रॅव्हल्स बघितल्या. सगळे आजकाल खूप जबाबदारीने घेऊन येतात असं लक्षात आलं. आमच्या गाडीला खरं तर एकच ड्रायव्हर होता. आम्हाला वाटलं होतं की लागोपाठ 2-2 दिवस त्यांनी ड्रायव्हिंग केलेलं आहे, 2-2 रात्री. पण तरी खूप अगदी व्यवस्थित. आम्ही म्हणायचो तुम्हाला वाटलं तर एखादा स्थळ आम्हाला कमी दाखवा, तुम्ही झोप काढा असं आम्ही म्हणायचो. पण काही नाही, खूप छान जाऊन आलो आम्ही. खूप मस्त झालं. तुम्हीसुद्धा जाऊन या. आणि तुम्ही सेल्फ अरेंज करू शकता. तुम्ही फक्त सांगायचं की आम्हाला असं या ठिकाणी जायचं आहे. मग ते जाताना आणि येतानाची सगळी स्थळं दाखवतात, आसपासची पण दाखवतात. आणि तुम्ही सांगायचं, त्यांनी सांगितलेलं असतं ते एवढ्या बजेटमध्ये होईल. फारसं काही ते बजेट जास्त असं फुगवून वगैरे काही सांगत नाहीत. त्यामुळे ती काही चिंता करू नका. जो काही पैसा लागतो तो आपण स्वतःला खायला, पाणी प्यायला, हिंडायला, फिरायला तोच पैसा लागतो. आणि आपण खरेदीही करतोच नाही का. आपण बायका आहोत, खरेदी करणारच. आपण खरेदी नाही केली तर मग ती सगळ्या गावाचे ते शॉपिंग सेंटर्स चालणार कसे. त्यामुळे खरेदी ही केलीच पाहिजे.